डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या बेकायदा इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका KDMC कडून या इमारतीवर तोड कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे इमारतीतील सुमारे 65 कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. सरकारनं आणि प्रशासनानं यापूर्वी पुनर्वसनाबाबत आश्वासन दिलं होतं, मात्र ते अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येतोय. आम्ही जायचं तरी कुठं असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. रहिवाशांचं म्हणणं आहे की अनेक वर्षापासून ते इथं वास्तव्यास असून सर्व व्यवहार कायदेशीर पद्धतीनं केलेत. आता अचानक तोड कारवाईची नोटीस मिळाल्यानं कुटुंबावर मोठं संकट ओढवलंय. आणि मी समर्थ कॉम्प्लेक्समध्ये राहतो. आता मागे पण बारंबार KDMC वाले ना एवढा आम्हाला त्रास दिलाय ना. आता आम्हाला म्हणजे तोंडातून शब्द निघत नाही की काय बोलू. आता ते येतात, कधी ऑफिशियली येतात, कधी अनऑफिशियली येऊन लावून जातात. काय सांगत नाही, काय बोलत नाही, कुणाशी भेटत नाही. डायरेक्ट नोटीस लावतात. आणि आम्ही 20 तारखेला नोटीस लावली, डायरेक्ट बोलले 6 तारखेला आम्ही येऊन बिल्डिंग तोडणार आहे. आता आम्हाला सांगा की बिल्डिंगमध्ये म्हातारे माणसं आहे, 10वीची मुलं आहे, त्यांचे एक्झाम आहे, आमचे कामच आहे. आम्ही कामामध्ये लक्ष देऊ. आम्हाला एक साईडला लोन चालू आहे. लोन भरू की इकडे आम्ही बिल्डिंग वाचू की आम्ही म्हणजे यांच्या मागे फिरत बसू, हे कसं. आणि KDMCचं मला एक पटत नाही की जर तुम्ही 5 वर्ष तुम्ही एक बिल्डिंग एक दिवसात बांधत नाही. आपण 5 वर्ष लागतो एका बिल्डिंगला बांधायला. जर तुम्ही तेव्हाच ही ऍक्टिव्हनेस तुम्ही दाखवलं असतं तर आज आम्हाला हा दिवस बघायला लागला नसतं. आणि जे बँकांनी लोन पास केलंय, बँक आमच्या प्रधानमंत्री आवास योजना आलेलं, पैसे आले, रजिस्ट्रेशन झालं आमचं, बाकीचे आमचे सर्व जर ओके होते. हे सर्व व्हायला एक दिवसात तर होत नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर पण आम्हाला 65 वाला आश्वासन दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी की तुमच्या बिल्डिंगला हात लावू देणार नाही, कुणीच येणार नाही तुमच्याकडे. तरी पण KDMC का ऐकत नाही मला काय समजत नाही यांचं. मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलंय. काय करायचं आता, काय ठरवलं? आमचं भूमिका एकच आहे, आम्हाला फायनान्शियल प्रोटेक्शन पाहिजे. एक तर आमचे घर भेटलं पाहिजे, एक तर जे आमचे पैसे आहे ते आम्हाला परत पेटवा. आणि तुम्हाला काय करायचं, आम्हाला बिल्डिंगचं काय घेणं नाही. एक तर पैसे पाहिजे, एक तर आमचे घर भेटले पाहिजे. आपलं एवढंच आहे. काय नाव तुमचं? सुषमा शिवराम ठोंबरे. अमृताई, काय झालं नेमकं? आता हे तोडायच्या एकदम ह्याच्यावर आलंय, तर आम्ही आता कुठे जाणार. या एक तर मुलांची 10वीची परीक्षा पेपर आलेत आता जवळ. मग आम्ही आता मुलांना कसं काय करू शकतो, कुठे परीक्षेला कसं काय. आणि आम्ही आता जाणार तरी कुठे या वेळेला. काय मागणी तुमची? तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला घर तरी द्या, नाही तर आमचे पैसे तरी द्या. बस एवढंच आमच्याकडे. आणि नाही दिलं तर आम्ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार फायनली. आम्ही जागा सोडणार नाही. मला काय करायचं ते करा. आम्ही इथं आणणारच नाही. तर आमचा जीव गेला. आता फायनल आहे. पहिलं सांगते एकच सेकंड. काही होते, आम्ही जीव द्यायला तयार आहे. काही पण होते, आम्ही जागा सोडणार नाही. बस एक मिनिट, थोडी व्हिडिओ घेतो. करा. आम्ही इथं आणणारच नाही. तर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.